सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे. आज तुम्ही बघू शकता साई धरमदास गौशाळा जे संत होते आपल्या इथे साई बलरामजी यांच्या नावाने ही सुरू असलेली गौशाळा आहेत आणि त्यांचे दरबार आहेत. बऱ्याच वर्षापासून ही गौशाळेच्या आमच्याकडे तक्रारी येत होत्या की इथे जनावरांना म्हणजे गौंना किंवा जे बाकीचे जनावरं असतात, लहान बछडे जे आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित त्यांचे उपचार होत नाहीत किंवा त्यांना खायला प्यायला व्यवस्थित येत नाही. तिथे एका बाजूला काउंटर लागलेले आहेत ज्याच्यावरती तुम्हाला गवत, त्यांच्या चपात्या, त्यांचे गूळ किंवा त्यांचे जे पेंड असते ते पेंड तुम्हाला विकत घ्यावी लागतात आणि त्या गौशाळेच्या याच्यामध्ये पैसे द्यावे लागतात आणि नंतर तुम्ही त्या गौंना द्यायचे. पण मी काही ठिकाणी अशा बघितलेल्या आहेत की अशाही मोठ्या गौशाळा आहेत ज्या स्वतःहून स्वतःच्या त्यांना अन्नधान्य, गवत पेंड असते ती पुरवतात ते लोक आणि गौशाळेचं व्यवस्थित निगा राखतात. तुम्ही जर फुटेज जर घेतलं तर तुम्ही आतमध्ये बघू शकतात की लहान लहान पाडवं जी आहेत, मतलब म्हणजे छोटे गौ जे आहेत त्यांना अक्षरशः एवढ्या एवढ्या रश्यांनी बांधून ठेवलेलं आहे. जर त्या एवढ्या रश्यांनी ती बांधले, तिचं आज वय आहे बागडण्याचं, उड्या मारण्याचं, तर ती एवढ्या रश्यामध्ये तिथेच गोमूत्र काढते, तिथेच ती शेण करते आणि त्याच्यातच ती झोपते. अशा प्रकारची एक गायची तक्रार आमच्याकडे आलेली गेल्या 1.5 महिन्यापासून, 2 महिन्यापासून असं लोकांकडनं माहिती पडलं. पण मला असं वाटतं की ती बहुतेक 2-2.5 महिन्यापासून अशी पडलेली आहे. त्या रबरवर तिला अशी टाकली गेलेली होती आणि मी ट्रस्टींना आवाहन करीन की बाबा तुम्ही हे पुण्याचं काम करायला एका साईडला जाता, तुम्ही पाप पदरी पाडता किंवा दुसऱ्या एका ट्रस्टला बोलून ते हँड ओव्हर करून टाका तुम्ही न सांभाळता. आज त्या गौचे तुम्ही जर हाल बघितले तर ज्या रबरवरती टाकले त्या रबरला जे छिद्र आहेत की पाणी त्याच्यावर साठलं नाही पाहिजे, तर त्या छिद्रातनं त्या गौचे जे मांस आहे, तिचं जे शरीर आहे, अंगातलं मांस आहे, ते त्या छिद्रातनं बाहेर आलेले आहेत आणि एवढे त्याला असंख्य किडे पडलेले आहेत. तर आम्ही आमच्या वतीने माझे जे मित्र आहेत, माझे बंधू, आमचे जे बंधू आहेत डॉक्टर भास्कर, त्यांना आम्ही बोलून घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या मदतीने, तसंच एनजीओ वाले बाकीचे सत्यनपुरी जे आहेत, गुल आहेत, बाकीचे आहेत आमचे टोनी सर आहेत तिथे आलेले आहेत, बाकी त्यांना सगळ्यांना बोलून आम्ही त्या गौला हात लावून तिला पलटी केलं. त्याच्यानंतर त्याच्यात एवढं हे झालेलं की मला वाटत नाही की तिचे चारी पाय व्यवस्थित होतील करून. तर आम्ही ट्रस्टींना आणि हे जे दरबार सांभाळतायत, हे जे गौशाळा चालवत आहेत, यांना शेवटचं आवाहन करीन की हे गौशाळा बंद करा, एखाद्या जाणत्याला द्या किंवा हे गौ आहेत ते कोणाला दान करून टाका. ही तुमचे धंदा करण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही. हा तुम्ही धंदाच लावलेला इथे. गौशाळा ही गौ सेवेसाठी असते, धंदा करण्यासाठी नसते. त्यामुळे गौची सेवा करा. तुम्हाला सेवा जमत नाहीये, साई बलरामजी होते तोपर्यंत तर मला असं वाटत नाही की इथे कधी अशा घटना घडल्या असतील. पण आता त्यांच्यानंतर आमच्या कानावरती एवढ्या वेळा घटना आल्या. पण काय होतंय, हिंदू धर्माचं, समाजाचं आणि धर्माचं काम करत असताना आम्ही विचार करतो की या गोष्टी पुढे गेल्या नाही पाहिजे. पण यांना वारंवार याच गोष्टी सांगून जर या ट्रस्टींना या गोष्टी समजत नसेल तर हे शेवटी याला टाळाच ठोकावा लागणार आहे. आज शाम को यहीं के कुछ सेवादारी जो रोज यहाँ पर गौ सेवा करने आते हैं और गौ माता को खाना खिलाने आते हैं, उनमें से कुछ लोग मेरे ऑफिस में आए और उन्होंने रिक्वेस्ट किया कि हमारा नाम मत लेना, लेकिन आप वहाँ जाके देखिए तो एक गौ माता को इन्होंने 1-1.5 महीने से एक कमरे में बंद करके रखा है गेट के पीछे, और उसकी हालत बहुत खराब है। उसके शरीर पर बहुत जगह पर चूहे और कौवे के काटने के जख्म है, जिन पर ये लोग सिर्फ हल्दी लगाकर छोड़ देते हैं। ये कंप्लेंट सुन के हम लोग अपने एनजीओ की तरफ से यहाँ पे 4-5 लोग आए और अपना कैमरा स्टार्ट करके हम लोग स्टिंग किया, अंदर गए तो वाकई में वहाँ पे एक गौ माता पड़ी हुई थी जिसकी हालत बहुत बुरी थी। उसके बाद हमने यहाँ के डॉक्टर से बात की, जो यहाँ पे फुल टाइम डॉक्टर रखा हुआ है इन्होंने, एक 7,000 रुपये वो पगार लेता है। उससे मैंने उसकी डिग्री पूछी तो उसने अपनी डिग्री नहीं दिखाई पहले, तो बाद में बोला कि मेरे पास डिग्री नहीं है, मैं सिर्फ एक डेयरी फार्म पे 3 महीने या 4 महीने काम कर चुका हूँ, वो सर्टिफिकेट मेरे पास है। तो इतनी बड़ी गौशाला चलाते हैं, इतनी बड़ी कलेक्शन करते हैं। काउंटर पे आप देखिए रोज का हजारों रुपए का कलेक्शन है इनका। जो गौ माता को घास खिलाई जाती है, गुड़ खिलाया जाता है, उसके लिए ये पैसे चार्ज करते हैं। और बेसिक नेसेसिटीज जो है, रस्सी नहीं है, स्ट्रेचर नहीं है, दवाई नहीं है, चेन पुली नहीं है, तो ये यहाँ पे गौ से गौशाला बनाई थी, बिल्कुल उसके अपोजिट चल रहे हैं। वो काउंटर पे एक बुजुर्ग बैठे हुए हैं 70-75 साल के। जब मैंने एंट्री की तो मुझे बोलते हैं वो गौ की उम्र हो गई है। अभी उनको समझाओ कोई कि उसकी भी उम्र हो गई है भाई। सत्यम जी, क्या लगता है क्या कारण होगा कि पिछले 1-1.5 महीने से गौ माता को लग रहा है? इनका कहना है कि वो गिर गई थी, उसके बाद उठ नहीं पाई। अब कैसा होता है ना, बेसिक जो नेसेसिटी होती है हर गौशाला में, गाय के नीचे रबर के मैट्स रखे जाते हैं, होल वाले, ताकि उसमें पानी भी आ जाए तो नीचे चला जाए। गौ माता को कभी बैठना है, कभी सोना है, तो उस मैटिंग पे सो जाए। इन्होंने ऐसा कुछ बंदोबस्त नहीं रखा होगा, उनका पैर स्लिप हुआ होगा, गिर गई होंगी।
उसके बाद लोग ने अंदर रख के बस उनके मरने का इंतजार कर रहे थे, ऐसा समझ लीजिए आप। तो आपकी क्या मांग है? हमारी मांग है इसको जब तक नहीं उठाएंगे, मैं तो नहीं हिलने वाला यहाँ से भाई, मैं भूख हड़ताल पे हूँ तब तक। इस संदर्भ में पुलिस स्टेशन में कुछ तकरार वगैरह की है? पुलिस डिपार्टमेंट आके गए, अभी भी खड़े हैं, उनको मैंने बताया डॉक्टर ऐसा ऐसा है, राइटिंग में कंप्लेंट भी कल मैं दे दूंगा। सब रिकॉर्डिंग पुलिस वालों के पास है, हमारे पास भी है, टोटल लाइव वीडियो है, सब कुछ है। क्या लगता है आगे आगे इस गौशाला को किस तरह से देखा जाएगा? इस गौशाला को तुरंत से तुरंत बंद करना चाहिए, क्योंकि इनको न तो नॉलेज है, न इनके पास कोई मेडिकल प्रोफेशनल है, और ना ही इनकी लायकी है, तो धंधा करने बैठे भाई यहाँ पर। अब यहाँ के जो लोकल एक्स कारपोरेटर हैं, समाज सेवक हैं, श्री पिंटो भट्टीजा जी, बाबला जी, ये भी आए, इन्होंने खुद आके देखा, इन्होंने भी माना कि ये गौशाला में जो हो रहा है वो गलत हो रहा है। हमने जो ट्रस्टी है उनसे भी हमारा रिश्ता है, लेकिन जो गलत है सो गलत है, हमने उनको भी बोला ये बात। ट्रस्टी एक तो संजू जी हैं पीछे खड़े हुए हैं, बाकी भी होंगे ट्रस्टीज। देखिए, ये मामला ऐसा है कि यहाँ पर एक गाय कुछ दिनों से बीमार पड़ी हुई थी, जिसकी जानकारी मेरे मित्र हैं सत्यम पुरी जी, निखिल गोले जी, इनको किसी ने जानकारी दी कि यहाँ पे एक गाय पड़ी हुई जिसकी हालत कुछ ज़्यादा नाजुक है। तो उसका जायज़ा लेने के लिए हम लोग यहाँ पर पहुँचे थे। अब मैं इनकी ट्रस्टी लोगों की तरफ से इनका पक्ष रखना चाहूँगा। इनका बताना ऐसा था कि ये गाय की इसकी जो कंडीशन है, काफ़ी दिनों से बीमार थी वो, पर जो इनका डॉक्टर था उनका बोलना ये था कि वो ठीक हो जाएंगी, वो अपनी ट्रीटमेंट दे रहे थे। अब उनके डॉक्टर जो गए हुए हैं कुछ दो तीन दिन से बता रहे कि वो नहीं है यहाँ पर, गांव गए हुए हैं, उनका कोई असिस्टेंट है, पता नहीं मुझे उसके बारे में ज़्यादा। उनका क्या, उन्होंने आके बोला कि ये गाय का हम ज़्यादा उपचार जो कर सकते हो चालू है उनका उपचार। मैं ये घटना का मैं खुद भी निंदा करूंगा कि आज हम गाय को माता मानते हैं, उनकी कंडीशन ऐसे ख़राब है। बट इनका बताना ऐसा है कि हम इसके पीछे हम जितना भी ट्रीटमेंट के लिए, जैसे गाड़ी को आज हम लोग का, इनका बताना दोपहर से हम लोग चालू ही था कि हमको इसको कहाँ पर उपचार के लिए भेजें, क्योंकि वो जो जिसको जानकारी थी वो चला गया था अपने गाँव में। अब उनको नहीं जानकारी होने की वजह से ये थोड़ी ज़्यादा विलम्ब हुई इन बातों में। इसके बाद में इनका यही बोलना है कि आज इसके बाद हम अपने स्वामी धर्मदास दरबार स्वामी साईं बलराम जी का नाम खराब नहीं करना चाहते हैं। हमको निष्पक्ष, मतलब जो हमारी कोई भावना नहीं है इसमें कि हम इसमें कोई धंधा करते हो या कोई गलत काम करते हो, या हमारी कोई भावना ऐसी नहीं कि किसी गाय को तकलीफ आए। इसके बाद में इन्होंने आश्वासन यही दिया है कि हम इसके बाद ऐसी कोई भी तकलीफ नहीं होगी, ऐसी कोई भी कंप्लेंट नहीं आएगी। आपकी का जो डॉक्टर असिस्टेंट डॉक्टर यहाँ पर उपलब्ध है, उनका यह कहना है कि उन्होंने इन गाय की परिस्थिति के बारे में कई बार ट्रस्टियों को बताया था, लेकिन ट्रस्टियों ने ध्यान नहीं दिया था। नहीं, ऐसी कोई भी बात नहीं है। ये सारे ट्रस्टी मेरे साथ ही खड़े हुए हैं। एक बार विजिट करते हो क्या? हम लोग डेली 8 बजे से लेकर 9 बजे तक यहाँ सब लोग रहते हैं। देखा जा रहा है सर, इस गाय के अलावा कई अन्य गायों की भी परिस्थिति यहाँ पर, इस पर आप क्या कहेंगे? नहीं, परिस्थिति अभी हमारे नज़र के हिसाब से तो ऐसा कुछ नज़र आया नहीं है। ऐसा भी देखा गया जब बीमार गाय का उपचार हो रहा था, तब दवाइयाँ भी यहाँ पर ठीक से उपलब्ध नहीं थी। दवाइयाँ तो थी, जो भी उन्होंने जो दवाइयाँ मंगाई हैं वो सब दवाइयाँ हैं। अभी उन्होंने बाहर से कोई डॉक्टर मंगाया, कोई अलग चीज़ मांगी होगी तो बात अलग है। आपके पास उपचार के लिए, आप यह कहना चाह रहे हैं आपके पास उपचार के लिए सभी दवाइयाँ उपलब्ध? जी सर, जी सर। सर क्या नाम है आपका और यहाँ पर आप क्या करते हैं? माझं नाव सदानंद जमदाडे, मी डिप्लोमा झालेला आहे आणि माझे बॉस आहेत ते डॉक्टर साटम, त्यांच्या अंडरमध्ये मी इथे काम करतो आहे। कुठं? गौशाळेमध्ये। काय नाव आहे बसायचे? साई धरमदास गौशाला ट्रस्ट, उल्हासनगर। मग काही लोकांचं इकडे असं म्हणणं आहे का तुम्ही डॉक्टर आहे इकडे परमनंट? हो, आता तुम्ही बोले अंडरमध्ये काम नाही करतो, म्हणजे ते त्यांच्या अंडरमधून करतो, पण मी परमनंट इथंच असतो, म्हणजे रोज व्हिजिट मी दिली होती। ते गायला काय झालं होतं म्हणजे नेमका? गाईला ॲक्च्युली काय तिला बोला सांगा. गाईला ॲक्च्युली ती पाय तिचे दोन्ही घसरले, कशी असल्यामुळे पाय घसरून ते दोन्ही तिला उठायला त्रास होतो। किती दिवस झाले? तिला 15-20 दिवस झाले। मग इकडे लोकांचं असं म्हणणं आहे की 1-1.5 महिना झाला, तुमचे ट्रस्टी बोललाय 1-1.5 महिना झाला, त्याला काय माहितीच नाही। या संदर्भात तुम्ही ट्रस्टीला सांगितलं होतं का गावातला असं झालेली घटना? हो, ट्रस्टीने बघून वगैरे जात होते, ते बघितले का काही? मग काय ट्रीटमेंट दिलं होतं त्यांना? मी ट्रीटमेंट म्हणजे सलाईन वगैरे सोडत होतो आणि अँटीबायोटिक, अँटीपायरेटिक वगैरे, कॅल्शियम वगैरे दिलेले आहे त्याला।
पण ट्रस्टी बोलतो काय मला माहिती नव्हता ही पण ट्रीटमेंट त्याला दिलेली ट्रस्टी बोलतो मला ही सगळी घटना माहिती नव्हती नाही. इथं ट्रस्टी रोज येतात, व्हिजिट देतात, त्यांना माहीत असतं, त्यांच्या कानावर प्रत्येक गोष्ट करत असते. काय कारण होता ही गायला वेगळं ठेवणं? नाही ॲक्च्युली काय झालं, सर्व गायी इकडेच होत्या, पण काम काहीतरी चालू करायचं म्हणून त्या गायी सगळ्या इकडे शिफ्ट केल्या. किती दिवस झाले इकडे गाय शिफ्ट केली? 4 दिवस झाले, 4 ते 5 दिवस झाले. तुम्हाला काय वाटतंय कोणाची चुकीमुळे ही ट्रस्टीची चुकी, कारण आपण त्याच्यावर वारंवार त्यांना सांगत होतो की बाबा हे असं असं आहे, हलवलं पाहिजे, याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर किती वेळा ट्रस्टीला सांगितलंय की असे असे प्रकार झाले? मी बऱ्याच वेळा जेव्हा येत होते तेव्हा